आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। केज तालुक्यातील कळमंबा येथील 15 नागरिक हे पीटीआर मिळावेत या मागणीसाठी केज तहसील कार्यालयाच्या समोर 4 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत, परंतु प्रशासनाकडून कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की कळमंबा येथील सर्वे नंबर 539 मध्ये सन 1989 पासून 48 ते 50 कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करत आहेत। या कुटुंबांनी सदर ठिकाणी अतिक्रमण करून पक्की घरे बांधलेली आहेत। तसेच या कुटुंबाला या गावात दुसरे घर नसल्या कारणाने दिनांक 9 जुलै 1989 रोजी ग्रामसभेमध्ये सदरचे अतिक्रमण काढण्याचा ठराव पास झालेला असून सदरील जागेचा कबाला रक्कम आम्ही सर्वजण संबंधित कार्यालयास भरण्यास तयार आहोत। त्यासंबंधी यापूर्वी दिनांक 2 ऑगस्ट 2012 रोजी तहसील कार्यालय केज यांच्याकडे अर्ज देण्यात आलेला होता, परंतु अद्याप त्यावर कसल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही। तसेच त्या अनुषंगाने दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी तहसील कार्यालय केज येथे उपोषणाला बसले होते। त्यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देऊन आश्वासित केले होते, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही। तसेच सदर जागा संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात 3 वेळा ठराव देऊन देखील आमची मागणी पूर्ण केलेली नाही। आम्ही वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी व गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन व प्रत्यक्षात भेटून देखील अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य केलेली नाही। सदर गावठाण जागेवरील अतिक्रमण नियमित करावे व सदर जागेचा 40 ते 50 कुटुंबांना पीटीआर देण्यात यावा या मागणीकरिता दिनांक 4 मार्च पासून 15 नागरिक आमरण उपोषणास बसले आहेत, परंतु या उपोषणाकडे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी पाठ फिरवली आहे। संबंधित कार्यालयाने आमच्याकडून संबंधित जागा आमच्या नावावर करण्याकरता अनेक वेळा आमच्याकडून पैसे घेतले आहेत, परंतु पैसे घेऊन देखील सदरची जागा आमच्या नावावर केली नाही असे उपोषणकर्ते यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवडी केज। आम्ही 25 वेळेस आम्ही त्यांच्याकडे मागणी करू नये, आज देतो उद्या देतो 8 दिवसांनी देतो, मला माहीत नाही मागल्या ग्रामसेवकांना काय केले की मला माहीत नाही अशा जुळवाळूची उत्तरं देऊन तर आमची दिशाभूल केली 1 महिन्यापासून। आपण गट विकास अधिकारी केज यांना भेटला होतात का? त्यांच्याकडे काय पाठपुरावा केलाय का? त्यांच्याकडून अगोदर आम्ही लेखी आम्ही ह्याच्या अगोदर उपोषण केलं होतं, त्यावेळेस त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं, त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही। आता आम्ही यावेळेस त्याला आणखी निवेदन आता बी दिलं निवेदन आणि त्याला उपोषणाला बसण्याची माहिती असून देखील त्याने आमची काहीच दखल घेतली नाही। पोलीस प्रशासन देखील येत आलं नाही आमच्याकडे। आपण उपोषण केलं म्हणतात पाठीमागं, किती दिवसापूर्वी केलेलं होतं? 5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी। हा आपला लढा साधारण किती वर्षापासून चालू आहे? 12 ते 15 वर्ष। 12 ते 15, परंतु तरी देखील प्रशासन आपलं काही दखल घेतच नाही। 15 वर्षापासून आम्ही तिथे राहतो, पण आमची त्याविषयी कुणीच दखल घेत नाही। आमच्याकडून फक्त वारंवार तुमचं नावावर करून देतो म्हणून 10-5 रुपये उकळले जातात। हां, मग त्याच्यात तुम्ही जे 10-5 रुपयाचे जे पैसे जे देतात त्याचे काय तुम्हाला संबंधित अधिकारी पावती वगैरे काय देतात? पावती देत नाही, फेर आकारणी करायची म्हणून पैसे द्या, हां काहीतरी नवीन मार्ग काढायचे ह्याचे 100 रुपये भरा, ते तुमचे घर नंबर मिळणार आहेत 500 रुपये भरा, असे म्हणून पैसे काढले जातात। कुठली पावती मिळत नाही, काहीच नाही। मग संबंधित जे अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला आपण पैसे देतात त्या संदर्भात तुम्ही कुठे त्याची तक्रार केली का? नाही केली आम्ही आम्हाला ते कसे मिळतील घरं याची नावावर होतील याची आम्ही तक्रार कशाला करावी? आम्ही पुन्हा अडचण होईल म्हणून आम्ही तक्रार केली नाही। आता 2 दिवस तुमच्या उपोषणाला झाले तरी तुम्हाला प्रशासनाचा अधिकारी कुणीच भेटले नाही? एकही कर्मचारी अधिकारी आमच्या दखलच घेतली नाही। आज कळमंबा येथील या वस्तीमध्ये किती साधारण तुमचे कुटुंब तिथं वास्तव्य करतात? 50 घरं आहेत, 50 जवळजवळ 400 ते 500 लोक वास्तव्य करतात। हां, आता या ठिकाणी आपण किती जण बसलात? 15 जण। माझं नाव छाया वसंत गुंबे, राहणार कळमंबा, तालुका केज, जिल्हा बीड। आणि आम्ही 30 वर्षापासून त्या जागेवर रहिवासी आहे, तरी आम्हाला नक्कल भेटत नाही। त्याच्यामुळे आम्ही इथं उपोषणाला आलेलो आहोत। ही विनंती साहेबांना नम्र विनंती देण्याची मागणी करतो। मी महादेव श्रीरंग दवारे। एकच मिनिट।
नमस्कार करून थंब दिलं की नमस्कार करून नाव सांग. नमस्कार, मी महादेव श्रीरंग ढावारे, राहणार कळंबा तालुका केज, जिल्हा बीड. मी कळंबा येथील रहिवासी असून गेल्या 25 वर्षापासून 539 घटनांवर मी रहिवासी राहतो आहे. पक्की घरंही बांधलेली आहेत, परंतु काही पुढाऱ्यांच्या राजकारणामुळं तिथील जी रहिवासी त्यांना तो आता देतो पुन्हा देतो, परंतु PTR मिळत नाही. म्हणून आम्ही 5 वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत. याच्या अगोदरही आम्ही उपोषण केलीत, परंतु शासनानं आम्हाला लेखी आश्वासन देऊनही काहीच कार्यवाही केली नाही. आणि आता पुन्हा आम्हाला 3 महिन्याचा अवधी मागते येऊन, किंवा आम्हाला तुम्ही 3 महिन्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही देतो. आचारसंहिता लागण्यासाठीच वाट बघते. ती आचारसंहिता लागली त्यांना द्यायचं नाही असं ग्रामपंचायतनं जाणीवपूर्वक ठरविले. आणि याच्यामध्ये काही लोकांना पैसे घेऊन PTR दिले होते. त्याच्यामुळे आमची मागणी की सरसकट सगळ्यालाच PTR द्याव्यात, एवढीच नम्र विनंती. आपण 4 दिवसापासून या ठिकाणी बसलेला आहात आणि आज आपल्या महिला भगिनी बी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तर शासन स्तरावरून आपली दखल घेण्यासाठी कोणी आले होते का, आपले भेटलेत का? आमच्याकडं कुणीही आलं नाही, कुणी आमची दखल घेतली नाही. 4 दिवसापासून आम्ही इथं बसलो, कुणीच आमच्याकडे आलं नाही. एकही कर्मचारी सुद्धा आला नाही. ग्रामसेवक संबंधित संबंधित ग्रामसेवक नाही, सरपंच नाही, तहसीलचा कोणी माणूस नाही. आमच्याकडे कुणीच भेटायला आलं नाही. पंचायत समिती विभागाचे कोणी, पंचायत समिती बघत कुणी आलं नाही. आम्हाला कुणीच म्हणजे विचारत नाही की तुम्ही का बसला तिथं म्हणून. किंवा आपले प्रतिनिधी काही त्यांना संबंधितांना जाऊन आपण भेटलात का की आम्ही गेले? प्रतिनिधीने आम्ही आमच्या सरपंचाला भेटलो. सरपंचाला सांगितलं आमच्यानं होत नाही, तुमचं तुम्ही काय करायचं करा. आपण 4 दिवसापासून या ठिकाणी बसलात, परंतु आता आम्हाला त्यांचं नाव नक्की माहीत नाही. पण आम्ही ते पंचायत समितीच्या प्रशासनाच्या ह्याला कर्मचाऱ्याला आम्ही जाऊन भेटलो. आम्ही असं बसलो म्हणून सांगितले, तर ती मला येतील ना बघू आम्ही आमच्या ह्यानं. त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिले? शासन स्तरावर बघून घेऊ. आम्हाला तुम्ही काय देत बसत असेल तर बघू, आम्ही त्याचा विचार करू. मग ते म्हणतात ते तुम्हाला म्हणणं, त्यांचं म्हणणं तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला मान्यच नाही की आम्ही आमच्याकडे सगळे काही जण वाटले त्यांना सगळे कायद्यात बसते, आम्हालाच का कायद्यात बसत नाही. हे तुमचं अतिक्रमण कायम करण्याकरता ग्रामपंचायतने कधी गावामध्ये ठराव ग्रामसभेत मंजूर केलेला आहे? 4 वेळेस बी ठराव घेऊन देखील तुमचं काम आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही असं आम्हाला ठराव तर घेतलेलं, पुन्हा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी इथे येऊन आम्हाला लेखी आश्वासन दिले तुमचे आम्ही मार्गी लावू प्रश्न म्हणून. केव्हा दिलं होतं? आज 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी.